पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा निर्घृण खून केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात घडली। या घटनेचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजेच आरोपी पतीने पत्नीचा खून करण्यापूर्वी तिच्या नावाने भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले होते। या अमानवी कृत्यात 32 वर्षीय विद्या विजय राठोड हिचा मृत्यू झालाय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पती विजय राठोड याला 2 तासांच्या आत अटक केली आहे। ही घटना जिंतूर तालुक्यातील सोलापूर तांडा या ठिकाणी घडली। मृत विद्या राठोड ही मूळची सोनापूर तांडा येथील असून तिचा विवाह वाघी येथील विजय राठोड याच्याशी झाला होता। पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्यामुळे विद्या माहेरी म्हणजेच सोलापूर तांडा या ठिकाणी आली होती। दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी साधारण 3:30 वाजण्याच्या सुमारास विद्याच्या वडिलांच्या शेतातच पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले। या वादाच्या भरात विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने विद्याच्या छाती, पोट आणि पाठ आणि हातावर 7 ते 8 वार केले। गंभीर जखमी झालेल्या विद्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी तिला मृत घोषित केले। या घटनेमुळे रुग्णालयात भर पावसात नातेवाईकांनी आक्रोश केला। मृत विद्याला 2 लहान मुले असून आईच्या छत्रछायेशिवाय त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे। माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी हिचा विजय रामराव राठोड वाघी धानोरा येथील रहिवासी असून त्याच्याबरोबर तिचे लग्न होऊन 15 वर्ष झाले होते। पण चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या आई दीर हे त्याला चारित्र्याचा संशय घेण्यासाठी मदत करत होते आणि त्या चारित्र्याचा संशय करून तो वारंवार 15 वर्षापासून लग्न झाल्याच्या नंतर 3 वर्षापासून सतत तिला त्रास देत होता। आणि आज रोजी पालरडोळा या शेतामध्ये त्यानं चाकूचे 12 वार तिच्यावर करून तिची निर्घृणपणे हत्या केलेली आहे आणि ही हत्या खूप क्रूर आहे। मी शासनास न्याय देवतास अशी विनंती करत पोलीस प्रशासनाला की त्या व्यक्तीला जास्तीत जास्त सजा होऊन त्याला फाशीची सजा व्हावी हीच आमची इच्छा आहे। पोलिसांनी लवकर अटक केला आरोपीला असं माहिती मिळते। त्यांना अटक त्यांना आज माननीय PI सरोदे साहेब यांनी व त्यांच्या टीम NCB सर्व टीमने आज त्या आरोपीला घटना झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना कळवण्यात आले, ज्यावेळेस पोस्टमॉर्टमला आणण्यात आले, तिथं मृत्यू म्हणून घोषित करण्यात आले, त्याच्या नंतर 2 तासामध्ये त्याला PI सरोदे साहेबांनी जेरबंद करण्यात आले। त्रास देऊन अचानकच अगोदर काय त्रास होता मुलीचा? त्रास होता म्हणून ते स्टेटस ठेवला होता, म्हणजे स्टेटस ठेवला होता एक दिवस अगोदर, त्यावर तुम्ही काय बोलले होते? त्यांच्या आईने सांगितलं। असं आहे। किती दिवसापासून मुलीचा त्रास होता? मुलीला म्हणजे लग्न झालं तेव्हापासून। तुम्ही काय अगोदर कंप्लेंट वगैरे केली? अगोदर काय 8-10 वेळेस जमा करून बसून घरच्या घरीच माणसं बसून याच्या घरचे काय म्हणलं होतं त्यावेळेस? काय म्हणलं होतं त्यावेळेस? काय प्रत्येक वेळेस असंच आम्ही 2 महिने राहायचे परदेश भांगडे ते म्हणजे लगेच एकदा आम्ही तर फोन आला। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।